हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण हिरव्या मुगाचे लाडू तयार केलेले आहेत, ते आज आपण बघत आहे. हिरव्या मुगाचे लाडू तयार करण्यासाठी आपण 2 वाटी या ठिकाणी हिरवे मूग आहेत ते घेतलेले आहेत. तर मूग आपण पहिल्यांदा स्वच्छ पाणी घेऊन 2-3 वेळा पाणी घेऊन धुवून घेणार आहे. मूग आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि 2 वेळा पाणी घेऊन बदलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि नंतर चाळणीमध्ये आपण 10-15 मिनिटे मूग ठेवले होते. आणि आता कढईमध्ये मूग आपण सतत असे परतून भाजून घेणार आहे. तर जास्त आपण नाही परतणार, थोडे 5-7 मिनिटे मूग आपण गरम कढईमध्ये परतून घेणार आहे. मूग आपण धुवून घेतलेले आहे, त्यामुळे मोठ्या गॅसच्या आचेवरती सतत असे परतून मूग आपण भाजून घेणार आहे. 5-7 मिनिटे आपण गरम कढईमध्ये मूग आहेत ते भाजून घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत. यामध्ये मी 10-12 काजू आणि बदाम घेतलेले आहेत, त्यांचे मी तुकडे करून घेत आहे. गरम कढईमध्ये 2-3 चमचे साजूक तूप आपण घालत आहे. तुपामध्ये आपण पहिल्यांदा 2 चमचे डिंक तळून घेणार आहे. जर तुम्हाला या लाडूमध्ये अजून डिंक वापरायचं असेल तर तुम्ही अजून यामध्ये डिंक तळून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी 2 चमचे डिंक घेतलेला आहे. तर डिंक पहिल्यांदा आपण तुपामध्ये तळून घेत आहे. आणि असा छानपैकी डिंक फुलल्यानंतर तो आपण तळून झाल्यानंतर काढून घेणार आहे. डिंक तळून झाल्यानंतर डिंक आपण काढून घेतलेला आहे. आणि त्याच तुपामध्ये आपण मनुके, काजू, बदाम तळून घेत आहे. काजू, बदाम आणि मनुके हे तळून झाल्यानंतर तेही आपण काढून घेत आहे. भाजून घेतलेले हिरवे मूग आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवले होते. आता हे थंड झालेले मूग आपण थोडे थोडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्याच्या 2 बॅचमध्ये मी हे थोडे थोडे हिरवे मूग आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत. तर जास्त पण बारीक आपल्याला पीठ तयार करायचे नाही आहे. तर ज्या पद्धतीने रवा असतो त्या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने भाजून घेतलेले हिरवे मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेतलेले आहे. काजू, बदाम आणि मनुके आपण तळून घेतलेले, त्याच तुपामध्ये आपण भाजून घेतलेले हिरवे मूग आहेत तेही आपण परत एकदा भाजून घेत आहे. तर ज्या पद्धतीने आपण बेसनचे पीठ भाजून घेतो बेसनचे लाडू तयार करताना, त्याच पद्धतीने आपण हिरवे मूग आहेत तेही आपण भाजून घेणार आहे. तर यासाठी आपण साजूक तूप घालत आहे. 3-4 चमचे साजूक तूप घातलेले आहे. तूप घालून आपण हिरवे मूग आहेत तेही आपण परतून चांगले भाजून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण बेसनचे लाडू तयार करताना बारीक गॅसवरती तूप घालून बेसनचे पीठ भाजून घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला थोडे थोडे तूप घालून आपल्याला बारीक गॅसवरती मुगाचे हे पीठ आहे तेही भाजून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने बारीक गॅसवरती आपल्याला हे मुगाचे पीठ आहे तेही भाजून घ्यायचे आहे. 2 वाटी हिरव्या मुगासाठी आपण 1 ते 1 वाटी साजूक तूप वापरलेले आहे. तर पहिल्यांदा आपण काजू, बदाम, मनुके तळून घेतले आणि आता थोडे थोडे करून आपण हिरवे मुगाचे पीठ आहे तेही भाजून घेत आहे. बारीक गॅसवरती छानपैकी असा वास सुटेपर्यंत पीठ आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पीठ भाजून झाल्यानंतर गॅस आपण बंद केलेला आहे. तळून घेतलेला डिंक आणि काजू, बदाम आणि मनुके हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आणि बारीक करून घेतलेले हे आपण हिरव्या मुगाच्या पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहे. यामध्ये आपण 1 ते 2 चमचे वेलची पावडर टाकत आहे. 2 वाटी हिरव्या मुगासाठी आपण 1 वाटी गूळ वापरलेला आहे. तर 1 वाटी गूळ आपण खिसून घेतलेला आहे. खिसून घेतलेला गूळ आपण यामध्ये घालून एकत्र परतून घेत आहे. तर गॅस आपण बंद केलेला आहे. ज्या वेळेला आपले हिरवे मूग भाजून झाले होते त्यावेळेलाच आपण गॅस आहे तो बंद केलेला, पण हिरव्या मुगाचे पीठ आहे ते अजून गरमच आहे. यामध्ये आपण गूळ घालून तोही चांगला परतून एकत्र मिक्स करून घेत आहे.
गूळ चांगला एकत्र मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर पीठ अजून गरमच आहे, पण मी थोडे थोडे घेऊन लाडू बांधून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे मोठे ज्या पद्धतीने आपल्याला लाडू हवे असतील त्या पद्धतीने आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हे 15 लाडू तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हिरव्या मुगाचे लाडू तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.